10व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन मोठ्या दिमाखात पुण्यात पार पडलं. अमिताभ बच्चन, आशा भोसले, इलयाराजा, सचिन पिळगावकर, डॉक्टर श्रीराम लागू असे दिग्गज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ज्युरी आणि चित्रपट रसिकांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळाली. विविध देशातील 250हून अधिक चित्रपटांची मेजवानी चित्रपट रसिकांसाठी घेऊन आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला म्हणजेच पीफला पुण्यात सुरुवात झाली. राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. चित्रपट क्षेत्रासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल या महोत्सवात अमिताभ बच्चन आणि आशा भोसले यांचा खास सन्मान करण्यात आला. तर चित्रपटसृष्टीत कारकिर्दीची 50 वर्ष पूर्ण करणाऱ्या अभिनेता सचिन पिळगावकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पुण्यात आपण आपली जीवनसाथी म्हणजे जया बच्चन यांना भेटलो, त्यामुळे पुणे अगदी खास आहे अशी प्रतिक्रिया बिग बींनी व्यक्त केली. And to be honored in this wonderful city because of the number of films that I've made here. But most importantly, for me personally, perhaps many do not know, but this was the city where I met my wife Jaya, and it was in this city that I decided to marry her. मराठीमध्ये जवळपास 900हून अधिक गाणी आपण गायली आणि त्याच्या रेकॉर्डिंगसाठी पुण्यात नेहमी येणं जाणं असायचं, त्यामुळे पुणे आपलं दुसरं घर असल्यासारखंच आहे अशी प्रतिक्रिया आशा भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. या पुण्यामध्ये येऊन मी इतकी गाणी गायचे सॅटर्डे संडे की तुम्हाला कल्पना असेल 900 गाणी मी मराठी गायलेले आहे. मराठी लोकांचं प्रेम आहे आणि मी मराठी याबद्दल मला फार अभिमान आहे आणि मी पुण्यात राहिलेलो त्याच्याबद्दल आणि अभिमान आहे. दक्षिणेकडील ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना SD बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलंट कॉन्ट्रीब्युशन इन म्युझिक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. Sachin Dev Burman, what award he got? Can you tell me? Mozart, Beethoven, Bach, who gave them award? I am receiving Sachin Dev Burman award. सुंदर पैठणी, मोत्याची नथ आणि हिरवा चुडा असा अस्सल मराठी पेहराव केलेल्या राणी मुखर्जीनं अगदी अदबीनं मराठी बोललं तर चालेल का अशी परवानगी घेतच सुरुवात केली. पुणेकर मंडळी, मी मराठीत बोलले चालेल का? पुण्यात सर्व चित्रपट रसिकांना माझा नमस्कार. आज पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या इनॉग्रेशनला मला बोलवलं, मी खूप आभारी आहे. यावर्षी पीफमध्ये कंट्री फोकस या विभागात जर्मनी या देशाचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यासोबत अनेक देशातील तसंच देशांतर्गत विविध भागातील चित्रपटांची मेजवानी घेऊन आलेला हा चित्रपट महोत्सव येत्या 19 जानेवारीपर्यंत पुण्यात सुरू राहणार आहे. कॅमेरामन सुनील डांगेसह नम्रता वागळे, साम मराठी, पुणे.